या गणेशराव काय साहेब? काय नाही अरे खोड्या तुम्हाला कळलं ना मतदार हा खरा तुला सांगतो राजा आहे पण मतदार हा राजा आता राहिल्याने लाचार झालाय. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत एक दिवस आपल्याला दिलाय हा त्यामुळे स्वतःची किंमत स्वतः कमी करून घेतली आहे. त्यामुळे आपण दुसऱ्याला दोष देणे हे चुकीचं आहे. आमिषाला थोड्या बळी पडून आता तुला सांगतो तुम्हाला इलेक्शन कशासाठी पाहिजे आहे? पैशासाठी पाहिजे आहे, विकास कामासाठी नको आहे. लक्षात ठेव. आणि नेत्यानं पण आता माहीत झाले शेवटचं 2 महिने बोंबालदार 4 वर्ष शेवटचं 2 महिने दरवा जेवण पार्ट्या मंडळाची पाकिटे बिकिटे दिलं झाला विकास. हा हेच चालू आहे. अधिकाऱ्यांना देणे न घेणं, खुर्चीची मतलब आहे, पगाराची मतलब आहे, सुविधा नुसत्या त्यांना पाहिजेत, त्रास घ्यायला नको आहे. कुठले अधिकारी मन लावून कुठला आता विकास करायचा झाला ह्यो प्रस्ताव तयार करा. ज्या वेळेला अधिकारी लोक प्रस्ताव तयार करतात त्याच्यावर लोकप्रतिनिधी पाठपुरावा करून पैसे आणायचं, परत ते महापालिकेला येत असतात आणि तिथनं परत त्याचं टेंडर ही प्रोसिजर आहे. पण यांना काही करायला नको, नुसतं आलेलं पैसे उधळायला पाहिजेत, क्वालिटी बघायचं नाही काय नाही. आणि जनतेला पाकिटाशी मतलब आहे, दुसरं काय देणं नाही घेणं. वरडायचं समोर आलं पैसे आले की नाही, गांधीजींची पत्ती आली की नाही झालं, तुमच्यासारखा माणूस नाही मानायचं. त्यामुळं एक दिवस बाबासाहेबांनी घटनेत त्यासाठी दिलंय. मतदार आज खरा राजा आहे पण राजा राहिला नाही, लाचार झाला आणि त्याला कारणीभूत आपण आहे. स्वतःची किंमत स्वतः कमी करून घेतली एक लक्षात ठेव. त्यामुळे हे प्रॉब्लेम झाल्यात म्हणून देशाचं वाटोळं झालंय तुला सांगतो, राज्याचं, जिल्ह्याचं, शहराचं. आणि पाहिजे तसं आता देशी इकायची पळी सगळ्यांना पाहिजे तसं पैसे वाटायला त्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या घरातल्याने आपल्या इस्टेटी ठेवल्यात आणि देशाचं आहे. आणि आता लोकांना काम करायला नको, फुकटचं म्हटलं चला निघाले बघा. आणि त्यातच माणसाच गुंतवले. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँका ह्या ही मिळणार आहे ते मिळणार आहे. ह्या घरात कुठे लक्ष आहे बायका पोरांचं कोणाचं? चला इकडे जावा, मग ती ह्याच्यात जावा, सेवा केंद्रामध्ये जावा, हे करा, तिथं नाही तिथं जावा, बँकेत जावा, बँक सांगते इकडे जावा, मतदार ह्याच्यात जावा. काही नाही चाललेलं आहे, सगळं भूलभुलैया चाललंय. जनतेला लक्षात येणार देणं नाही घेणं हा आणि नुसतं वरडायचं चाललंय आणि मिळालं म्हणजे झालं. आता बसा महागाई वाढल्या तिकडे कोणाचं लक्ष नाही, निसर्ग साथ देणार. काय बोलायचं तुम्ही म्हणता काय सरदार काय आता काय बोलून मी किती ओरडतोय किती बोलतोय, मला खुळं म्हणतात म्हणून ते तिकडे माझं मत मी मांडत असतोय. पटलं नाही पटलं देतील सोडून, पण माझे विचार मी मांडणार. स्वाभिमान फार मोठी ताकद आहे, एवढीच तुम्हाला सांगतो. तुमच्या नशिबातही तुम्हाला मिळणारच, पण करण्याला प्रयत्न करत राहायचं असते, पण ते पण स्वाभिमानानं, लाचार होऊन नव्हे. हे माझं मत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजय साळुंखे, सरदार, कोल्हापूर. लक्षात आलं?